हॅलो स्टुडंट, आपले ॲग्री आणि फॉरेस्ट एमपीसाठीचे जे काही फॉर्म्स निघलेले आहेत, तर ह्या फॉर्ममध्ये फॉर्म फिल करताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काल एक प्रॉब्लेम फेस केलेला आहे की त्यांनी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असताना देखील ॲग्रिकल्चर एमपीएससाठी नॉट एलिजिबल दाखवते. बऱ्याचकडे असं सांगितलं जाते की हा एमपीएससीचा टेक्निकल प्रॉब्लेम कदाचित तो असूही शकतो. पण काल एका विद्यार्थ्यांनी फोन केला आणि त्याने मला सांगितलं की सर मला असा प्रॉब्लेम येत होता, मी आयोगाला फोन केला तर आयोगाकडून असं आलेलं आहे की तुमच्या जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स ज्या काही तुम्ही प्रोफाईलमध्ये भरलेल्या आहेत ह्या डिटेल्स एकदा चेक करून घ्या. आणि सकाळी एक विद्यार्थी भेटला, त्यानं मला त्याच्या प्रोफाईलची PDF सेंड केली आणि त्याने सांगितलं की सर मलाही हा असाच प्रॉब्लेम येत होता, पण मी ते प्रोफाईलमध्ये अपडेट केल्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्समध्ये अपडेट केल्याच्यानंतर माझा फॉर्म सबमिट झालेला आहे. एक वेळेला तुम्हीसुद्धा हे ट्राय करा आणि चेक करा की तुमची जी काही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये मी सांगतोय त्या पद्धतीने क्वालिफिकेशन भरलेलं आहे का. आयोगाला दोष देऊन बसू नका, कदाचित आपणही चुकू शकतो. एक वेळेला ते ट्राय करा. देन आफ्टर जरी हे करून जर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर आपण अनुमान लावू शकतो की हा एमपीएससीचा टेक्निकल प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, आता त्या विद्यार्थ्याची PDF मी बघतोय, ते सांगतो मी तुम्हाला कशा पद्धतीने भरायची आहे बघा. ठीक आहे, इथं तुम्हाला ही अपेअर्ड झालेली तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये 3 गोष्टी सांगतोय मी. त्या 3ही गोष्टीला जसं सांगतो त्या पद्धतीने क्वालिफिकेशन फीड करा. पहिला जो आहे मुद्दा एज्युकेशनल डिटेलमध्ये किंवा क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमधला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन टाईपमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट टाकायचं. ठीक आहे, सुरुवातीला SSC HSC ग्रॅज्युएट आणि सब ऑर्डिनेट तुमचं जे काही असेल क्वालिफिकेशन ते तुम्ही टाकू शकता. देन आफ्टर नेम ऑफ क्वालिफिकेशन, सेकंड नंबरचा जो कॉलम आहे नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे. BSc ॲग्रिकल्चर क्वालिफिकेशन आहे नो डाऊट, पण तुम्हाला नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये फक्त BSc टाकायचं आहे, जसं तुम्हाला या स्क्रीनवरती अपेअर झालेलं आहे त्या पद्धतीनं. ठीक आहे, नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये फक्त BSc टाका आणि त्यानंतरचा जो कॉलम आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्या कॉलममध्ये सब्जेक्ट ऑब्लिक स्ट्रीम ब्रांचमध्ये तुम्हाला तिथं ॲग्रिकल्चर करायचं आहे. राईट, म्हणजे ह्या 3ही गोष्टी क्वालिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएट टाकायचे, नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये BSc टाकायचे, सब्जेक्ट आणि स्ट्रीम ब्रांचमध्ये ॲग्रिकल्चर टाकायचं. आता ॲग्रिकल्चर अलाइडचे जे काही विद्यार्थी त्यांनी बघा, फॉर एक्झाम्पल BTech बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असेल, BTech फूड टेक्नॉलॉजीचा असेल, त्यांनी BScच्या ठिकाणी BTech टाका आणि नेम ऑफ स्ट्रीममध्ये किंवा सब्जेक्ट स्ट्रीममध्ये तुमचं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, हॉर्टिकल्चर असेल, ठीक आहे, फिशरी असेल, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल, जे काय असेल ते त्या पद्धतीने टाका. जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्या पद्धतीने एकदा तुमची प्रोफाईल अपडेट करून बघा. आणि जरी हे सगळं करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर आपण असा अनुमान लावू शकतो की हा एमपीएससीचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. देन आफ्टर आयोगाला कॉल करा की मी हे अपडेट करून सुद्धा माझा जो प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला नाही. ठीक आहे, एक वेळेला आवर्जून ट्राय करा. आणि असं सॉल्व्ह केल्याच्या नंतर किंवा ह्या पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रोसेस केलेली असेल तर त्यांनी कमेंटमध्ये टाका की येस ह्या पद्धतीने केल्याच्या नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांचा टाईम वाचेल आणि त्यांना ते त्या पद्धतीने फॉर्म फिल करू शकतील. ठीक आहे, चला मला ही छोटीशी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी.